हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्वाचा डिसिजन पाहणार आहोत. माननीय सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय आहे. विवाहित बहिणीच्या मालमत्तेत भावाचा किती अधिकार, याबद्दल आपण जाणून घेऊयात काय निर्णय आहे. तर हल्ली अनेक लोक सासरच्या मालमत्तेत हक्क सांगण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याचबरोबर काही लोक आपल्या बहिणीच्या सासरच्या मालमत्तेतही, म्हणजे बहिणीचं सासरच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा हक्क सांगण्याचा प्रयत्न करतात. आता बऱ्याच लोकांना अशा प्रॉपर्टीमध्ये असलेल्या कायदेशीर अधिकारांची माहिती नसते. असा एक महत्वपूर्ण प्रकरणात माननीय सुप्रीम कोर्टाने बहिणीच्या सासरच्या मालमत्तेत भावाचा अधिकार स्पष्ट करणारा निर्णय दिला आहे. आता हल्ली संपत्तीच्या वादांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात, ज्यासाठी न्यायालयीन मदत घेण्याची गरज भासते. बहुतेक वेळा बहीण भावाच्या संपत्तीच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. कधी कधी विवाहिता बहिणीच्या सासरच्या संपत्तीत भावाला वाटा मिळावा अशी मागणी केली जाते. आता नुकत्याच झालेल्या एका प्रकरणात माननीय कोर्टाने या संदर्भात मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे बहिणीच्या सासरच्या मालमत्तेत भावाला कायदेशीर अधिकार किती आहे आणि आहे की नाही, हे संपूर्णपणे स्पष्ट केलेले आहेत. तर काय म्हणते कायदा आणि माननीय सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे, त्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. आता हिंदू सक्सेशन ऍक्ट आर्टिकल 15च्या नियमानुसार एखाद्या बहिणीच्या पती किंवा मुलांच्या संपत्तीत भावाला कोणताही अधिकार मिळत नाही. जर बहिणीला मूलबाळ नसेल तर तिच्या सासरच्या संपत्तीत हक्क तिच्या पतीच्या कुटुंबातील सदस्यांनाच मिळतो. माननीय सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की कोणत्याही विवाहित बहिणीच्या सासरच्या मालमत्तेत तिच्या भावाचा कसलाही संबंध नसतो. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीची याचिका फेटाळून लावली. ती व्यक्ती आपल्या बहिणीच्या सासरच्या घरात अनधिकृतपणे राहत होती. याचिकाकर्त्याने 2015 मध्ये उत्तराखंड हायकोर्टच्या आदेशाला आव्हान दिले होते. माननीय उच्च न्यायालयाने त्याला अवैध रहिवासी ठरवले होते. ही मालमत्ता सुरुवातीला त्या महिलेला सासऱ्यांनी भाड्याने दिली होती. आता पतीच्या मृत्यूनंतर ती महिला स्वतः त्या घराची भाडेकरू बनली होती. माननीय सुप्रीम कोर्टाने उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला दुजोरा दिला आहे. या आदेशानुसार जर एखाद्या महिलेला मूलबाळ नसेल तर तिच्या संपत्तीवर तिच्या पतीच्या कुटुंबियाचा हक्क असेल. याचा अर्थ असा की स्त्रीच्या पतीच्या कुटुंबियांना तिच्या संपत्तीत वारसा मिळेल. हिंदू सक्सेशन ऍक्टचा सेक्शन 15(2)(b) अंतर्गत हा अधिकार स्पष्टपणे सांगितलेला आहे. आता माननीय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला की उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. याचिका करणारा व्यक्ती ना कुटुंबाचा सदस्य होता ना कायदेशीर वारस. जर महिलेला मूल नसेल तर तिची संपत्ती पतीच्या कुटुंबियांनाच मिळेल. हिंदी उत्तराधिकार कायद्यानुसार या प्रकरणात माननीय कोर्टाने हा अंतिम निर्णय दिला आहे. थँक यू.